दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थेट जाऊयात सावंतवाडीतल्या कार्यक्रमात। शिवबंधन धागा दीपक केसरकरांनाही बांधला जातोय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्त्यांसोबत दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। नारायण राणे यांची कोकणातली दहशत संपवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश करतोय अशी घोषणा दीपक केसरकरांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुद्धा उघडपणे त्यांनी बंड पुकारलेलं होतं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। सावंतवाडीमध्ये एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सभेत दीपक केसरकरांचा प्रवेश होतोय। शिवसेनेचा भगवा झेंडा आता दीपक केसरकरांच्या हाती पाहायला मिळतोय। त्यांच्या सहकाऱ्यांना भगवा झेंडा देऊन त्याचप्रमाणे शिवबंधन बांधून या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। स्वागत त्या मान्यवरांच्या समवेत सावंतवाडीमध्ये त्याचप्रमाणे जिल्ह्यामधील शिवसेना राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। त्यांच्यासाठी त्यांनी सहर्ष स्वागत। माननीय खासदार विनायकजी राऊत हे सुद्धा या ठिकाणी दीपक केसरकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नारायण राणे यांच्या समोर एक खूप मोठं आव्हान उभं राहिलं आहे। नारायण राणे जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा शिवसेनेची कोकणावर एकाहाती सत्ता होती, परंतु नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि शिवसेनेचं वर्चस्व हळूहळू कमी होत गेलं। परंतु आता लोकसभेत सुद्धा शिवसेनेनं नारायण राणे यांच्या मुलाचा पराभव करत दणदणीत विजय मिळवलेला आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सुद्धा केसरकरांचा हा प्रवेश शिवसेनेची ताकद वाढवणारच म्हणावा लागेल। गेल्या काही वर्षांमध्ये कोकणावर आपली एकाहाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, परंतु या लोकसभा निवडणुकात त्यांना जबर धक्का सहन करावा लागला। कोकणी माणसानंच नारायण राणे आणि त्यांच्या मुलाचं नेतृत्व नाकारलं। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नेमकी काय आखणी करायची हा सर्वात मोठा पेच नारायण राणे यांच्या समोर सध्या आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती दीपक केसरकरांचाही शिवसेनेत प्रवेश झाल्यामुळे सेनेची पक्ष बांधणी ही कोकण आणि तळकोकण पट्ट्यात खास करून अधिक मजबूत होतानाचं दृश्य आहे। दीपक केसरकर यांनी आपल्या अनेक समर्थकांसोबत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा हा शिवसेना प्रवेश आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। भाई विचारे युवा नेता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश यांच्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे। आपलं सहर्ष स्वागत। कृपया आपण लवकर व्यासपीठावरती आपल्याला नम्र विनंती। भाई विचारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे युवा नेते यांनी कृपया स्टेजवरती एकीकडे ज्ञानेश्वरी नारायण राणे यांच्या निवासस्थानी खलबत सुरू आहेत। पुढचं नारायण राणेंचं राजकीय भवितव्य मुंबईमध्ये ठरत असताना इथे राणेंच्या कोकणामधल्या वर्चस्वाला धक्का देण्याचा शिवसेनेचा हा एक मोठा प्रयत्न। दीपक केसरकरांचा शिवसेना प्रवेश। शिवसेनेचा लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा दारुण पराभव झाल्यामुळे पुढची रचना कशी असावी याचं मोठं आव्हान नारायण राणे यांच्या समोर आहे। त्याचसोबत ते काँग्रेसवर नाराज आहेत, पक्ष नेतृत्वावरती नाराज आहेत, मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। या सगळ्या घडामोडी नारायण राणे यांच्या बाबतीत घडत असताना इकडे शिवसेनेनं आपला पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। दीपक केसरकर आणि त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय। सावंतवाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा आहे आणि याच सभेदरम्यान हा सेना प्रवेश होतोय। शिवसेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेचे सन्माननीय नेते सुभाषजी देसाई यांचं सुद्धा आम्ही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत।
माझी विनंती आहे स्टेजवरचे जे इतर आपले सर्व सहकारी आहेत, कृपया आपण ठाणे आणि कोकण हे शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जातात. ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेनेनं आपली ताकद रवींद्र फाटक जे नारायण राणे यांचे खंदे समर्थक होते त्यांच्या रूपानं मजबूत केलेली आहे. रवींद्र फाटक यांनी त्यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाणे आणि कोकण पट्टा मजबूत करण्याचे प्रयत्न शिवसेनेचे सुरू आहेत विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं. आणि यानंतर आदरणीय आमदार दीपकभाई केसरकर त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे इथे शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि यानंतर मी विनंती करतोय शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्ग एका लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय खासदार शिवसेनेचे सचिव आदरणीय विनयजी राऊत यांना या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या जाहीर सभेस आपण संबोधित करावं. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आपण पाहत आहे. हा सावधानी जिंकणारा आदरणीय या ठिकाणी माजी आमदार शंकरभाई कांबळे हे आपल्याशी संवाद साधतील. आदरणीय शंकर सामने साहेबांना विनंती की आपण इथे यावं. आदरणीय माजी आमदार शंकरभाई कांबळे. दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर नारायण राणे यांची भूमिका काय असणार आहे याची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. सकाळपासून अशी अटकळ बांधली जाते की नारायण राणे हे टोकाची भूमिका घेऊ शकतात, परंतु माणिकराव ठाकरे यांची भेट त्याचबरोबर कृपाशंकर सिंग यांनी केलेली बातचीत यानंतर नारायण राणे हे कदाचित मवाळ भूमिका घेऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते. वंदन करून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून नारायण राणे यांची कोकणातली दहशत संपवण्यासाठी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असं स्पष्टीकरण दीपक केसरकरांनी याआधी दिलं होतं. आणि लोकसभा निवडणुकांच्या वेळेला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही दीपक केसरकरांनी राणेंविरोधातच भूमिका घेतलेली. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, 9 वर्षापूर्वी कुणाच्या तरी दबावाखाली जी नाव घ्यायला घाबरत नाही. नारायणराव राणेंच्या दबावाखाली 9 वर्षापूर्वी मी जी चूक केली ती चूक आज मी सुधारतो आहे. मला खूप आनंद होतोय की मी या ठिकाणी माझ्या घरी पुन्हा एकदा प्रवेश करता झालेलो आहे. या ठिकाणी शिवसेनेला संपवीन अशा तऱ्हेची वल्गना करणारे नारायणराव राणे आज तेच संपलेले आहेत. आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती या ठिकाणी आलेली आहे. एवढ्या प्रचंड पावसामध्ये देखील तुम्ही या ठिकाणी या सुंदर सोहळ्यासाठी गर्दी केली हे बघून दूर भरून येत आहे. मी तुम्हाला वेळ कमी आहे त्यामुळे बोलायची इच्छा असून देखील या ठिकाणी
सिंधुदुर्गाची परिस्थिती किंवा कोकणची परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। एकेकाळी बॅरिस्टर नाथपळे यांनी या ठिकाणी आपली हुकूमत गाजवली, सत्ता गाजवली, लोकांनी त्यांच्यावर अपार प्रेम केलं। त्याच्यानंतर प्राध्यापक मधु दंडवते यांच्यावर प्रेम केलं आणि काही काळ नारायण राणे यांनी त्याची हुकूमत गाजवली। हे आपण नाकारून चालणार नाही, परंतु आज या जनतेवर त्यांनी हुकूमत गाजवली, या जनतेने त्यांना पायाखाली घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यांच्या चिरंजीवाला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे। लोकांनी या ठिकाणी एक परिवर्तन आपल्याला पुन्हा संधी मिळेल त्यावेळी मी आपल्यासमोर एक चिठ्ठी आहे, बंद करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कमली साहेब आपली माफी मागतोय, परंतु हजारांचा जनसमुदाय आहे, पाऊस सुद्धा जोरात चालू आहे। आपलं शिवसेने सहर्ष स्वागत। यानंतर मी विनंती करतोय सुरेशजी दळवी यांना की त्यांनी या ठिकाणी येऊन थोडक्यात संबोधित करावे। आदरणीय सुरेशजी दळवी आपल्या ठिकाणी थोडक्यात संबोधित करावे। शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, तर दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर नारायण राणेंची पुढची भूमिका काय असणार आहे या बातमीवरती आपली नजर आहे। तुर्तास एक नजर टाकूयात मोठ्या बातम्यांवर हेडलाईन्समधून। राणेंचं बंड थंड होण्याची शक्यता, समजूत काढण्यासाठी माणिकराव ठाकरे भेटीला, राणेंच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष। नारायण राणेंची दहशत मोडून काढण्यासाठी शिवसेनेचा भगवा हाती, केसरकर यांचा शिवसेनेत प्रवेश, सव्याच परतफेड करू आघाडीचा दावा। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणार, सदनाचं पत्रकाद्वारे स्पष्टीकरण, गणेशोत्सवासाठी नवी कार्यकारिणीही स्थापणार। नागपुरात पुन्हा भाजप नेत्यांचं शिवसेनेवर प्रेशर पॉलिटिक्स, 12 मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती। यूपीएससी पूर्व परीक्षेतून सीसॅट पेपर रद्द करण्याची विरोधकांची मागणी कायम, राज्यसभेत अभूतपूर्व गोंधळ, तर जंतर मंतरवर हिंदी भाषिक विद्यार्थ्यांची निदर्शनं। माईंड दुर्घटनेनंतर राज्यात दरडी कोसळण्याचं सत्र, रत्नागिरीत दरडीखाली चिरडून दोघांचा मृत्यू, तर रायगडमध्ये आंबेनळी घाटात वाहतूक ठप्प। तर दीपक केसरकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। नारायण राणे यांची कोकणातली दहशत मोडीत काढण्यासाठी आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केलाय। कोकणामध्ये, खास करून तळ कोकणामध्ये शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी दीपक केसरकरांचा हा सेना प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जातोय, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणे यांना दारुण पराभवाला या संपूर्ण परिसरात सामोरं जावं लागलंय। रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रणजित, काय वातावरण आहे? दीपक केसरकरांचा सेना प्रवेश झालाय। कोकणामध्ये पुन्हा भगवी लाट आलेली आहे की काय असं वातावरण सध्या या कोकण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। केवळ दीपक केसरकरच नव्हे तर त्यांच्यासोबत हजारो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बरेच पदाधिकारी सध्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत। या प्रवेशाचा सोहळा सध्या सावंतवाडीमध्ये सुरू आहे। 10 ते 12 हजार कार्यकर्ते जिमखाना मैदानावर या सोहळ्यासाठी जमलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा सुरू आहे। या प्रवेशामध्ये प्राथमिक जी नावं आहेत ती सर्वात महत्वाची नावं म्हणजे शंकर कांबळे, रवींद्र पारकर, सुभाष मयेकर, बबनराव थोरात आणि लोगो भाई विचारे अशी एक प्राथमिक 8 नावं जर बघितली तर यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते सध्या प्रवेश करत आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये कोकणामध्ये महायुतीचेच उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचं एक वातावरण या परिसरात करण्यात आलेलं आहे आणि राणेंना नेस्तनाबूत करणे, राणेंची दहशत मुळासकट काढणे
याच्यासाठी हा लढा सुरू असल्याचा पुनरुच्चार आज या मेळाव्यात सुद्धा करण्यात आलेला आहे. ज्ञानदा, रणजित, दीपक केसरकरांच्या सेना प्रवेशामुळे राजकीय गणितं कशी बदललेली पाहायला मिळू शकतात कोकण पट्ट्यात? कोकण पट्ट्यामध्ये सुरुवातीला नारायण राणे यांनी खरं तर शिवसेना वाढवली. मधल्या काळामध्ये राणेंनी शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संधान बांधलं आणि सेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. वारंवार गेली अनेक वर्ष नारायण राणे कोकणातून सेनेला हद्दपार करणार अशी वल्गना करत होते. मात्र आज दुर्दैवानं त्यांच्यावरच कोकणातून हद्दपार होण्याची वेळ कोकणी माणसांना आणून ठेवलेली आहे. राणेंनी गेली 10 वर्षामध्ये इथं जी काही दहशत माजवली आहे त्यांच्या मुलांच्या माध्यमातून किंवा इतर लोकांवर ज्या काही तक्रारी आहेत, या तक्रारीला कंटाळून अनेक नेते नारायण राणेंपासून बाहेर पडलेले आहेत आणि हे सर्व एकत्रित येऊन आता शिवसेनेच्या गोट्यामध्ये दाखल झालेले आहेत. यात प्रामुख्याने दीपक केसरकर यांनी जो बंड केला राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये, तो मात्र सर्वांच्या पत्त्यावर पडलेला आहे. दीपक केसरकरांनी जी ताकद दाखवली, त्या ताकदीला, त्या आव्हानाला कोकणी माणसानं 100% प्रतिसाद दिला आणि लोकसभेमध्ये नारायण राणेंचे जे चिरंजीव आहेत त्यांना धुळधाण साठलेली आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा हाच निकाल आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीची तयारी सध्या कोकणी माणसानं तयार केलेली आहे. आणि एकूणच जेव्हा कोकणी माणसांशी बोलत असताना किंवा नेत्यांशी बोलत असताना आम्ही नारायण राणे प्रवृत्तीला कंटाळलेलो आहे, त्यामुळं आम्हाला हा सत्ता बदल हवा आहे अशा पद्धतीची बोलणी सध्या नेत्यांमध्ये आणि सामान्य कोकणी माणसांमध्ये होताना दिसत आहेत.